नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला पेपर पुरवठा निरीक्षक भरती 2024 IBPS पॅटर्न सर्व शिफ्टचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, देशातील सर्वात हरित शहर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न दुसरा, ह्यूमन कॅपिटल इंडेक्स HCL कोणामार्फत जाहीर केला जातो? उत्तर आहे जागतिक बँक. प्रश्न तिसरा, ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 चा लीडर कोण? उत्तर आहे मुकेश अंबानी. प्रश्न चौथा, सायक्लोन युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान झाला? उत्तर आहे इजिप्त व भारत. प्रश्न पाचवा, 97वे मराठीतील साहित्य संमेलन कोठे आहे? उत्तर आहे अमळनेर, जळगाव. प्रश्न सहावा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे होत आहे? उत्तर आहे गुलमर्ग, जम्मू व काश्मीर. प्रश्न सातवा, भारतात सिबिल स्कोअरची रेंज काय आहे? उत्तर आहे 300 ते 900. प्रश्न आठवा, अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. उत्तर आहे काळोख, तिमिर. प्रश्न नववा, अगत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. उत्तर आहे अनास्था. प्रश्न दहावा, पर्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. उत्तर आहे दरी. प्रश्न 11, मांजर मऊ, घोडा डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे मित्रांनो खिकाळी, फुरफुरणे. प्रश्न 11, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व कलम कोणती आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 रोजी आणि कलम 124 नुसार. प्रश्न 12, गांधी आर्यविन करार. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 5 मार्च 1931. प्रश्न 13, सविनय कायदेभंग आंदोलनाला काय कराराने स्थगित दिली? उत्तर आहे गांधीजी, इर्विन. प्रश्न 14, सायक्लोन या युद्धा सराव भारतात कोणत्या देशासोबत केला? उत्तर आहे इजिप्त. प्रश्न 15, भारतातील पहिले सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कोण होते? उत्तर आहे HJ कानिया. प्रश्न 16, चितगाव गटाचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले होते? उत्तर आहे सूर्यसेन. प्रश्न 17, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 18, सलोखा योजना कोणाला संदर्भात आहे? उत्तर आहे शेतकरी. कोणत्या संदर्भात आहे? शेतकरी संदर्भात आहे. प्रश्न 19, वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याची कमीत कमी वय किती असावी? उत्तर आहे 65 वर्ष. प्रश्न 20, महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकास मंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1975. प्रश्न 21, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1994. प्रश्न 22, दाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे पास्कल. प्रश्न 23, महाराष्ट्रातील पहिली ग्रीन बजेट सिटी कोणती आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 24, ह्यूमन कॅपिटल इंडेक्स कोण सादर करते? उत्तर आहे वर्ल्ड बँक. प्रश्न 25, सविनय कायदेभंग आंदोलनाला
या कराराने स्थगित दिली? उत्तर आहे गांधी इर्विन. प्रश्न 26. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे सुमित्रा महाजन. अध्यक्षस्थानी डॉक्टर रवींद्र शोभने. प्रश्न 27. 2024 मध्ये पद्मश्री किती व्यक्तींना दिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 132 पद्मश्री व्यक्तींना दिलेला आहे. प्रश्न 128. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे जिल्हा प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश. प्रश्न 29. स्मार्ट सिटी कोणती आहे? उत्तर आहे इंदोर. प्रश्न 30. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2008. प्रश्न 31. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोणते? उत्तर आहे एच.जे. कानिया. प्रश्न 32. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे सूर्यसेन, बंगालच्या चट्टग्राम. प्रश्न 33. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 33. सलोखा योजना उत्तर आहे शेतकरी 2024. प्रश्न 34. वयोश्री योजना लाभ घेण्यासाठी किमान वय किती असते? 65. शारीरिक व मानसिक. प्रश्न 35. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळची स्थापना व मुख्यालय कोणते आहे? त्याची स्थापना आहे 1975 व मुख्यालय आहे मुंबई. मानव विकास निर्देशांक अहवाल त्याचं उत्तर आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. प्रश्न 37. पास्कलचे कशाचे एकक आहे? उत्तर आहे दाबाचे SI एकक म्हणजे पास्कल PAI. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.